गोडच आतून बाहेरून महिला गोड असतात. कोणी कोणाचा दोष करत नाही, द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, कारण आपण महिला आहोत. तर हितगुज सांगायचं असं की खरोखर मुलांदेखत बोलणं चांगलं नाही. कारण ती जी मुलं आहे ही वर्तमानपत्रे आम्ही जे शाळेत करतो ना किंवा आम्ही जे शाळेत शिकवतो ते घराघरामध्ये पोहोचतं. चालतं बोलतं वर्तमानपत्र. त्याच्यामुळे आम्ही आमचं कंट्रोल आहे की मुलांसमोर काय बोलायचं आणि काय नाही. पण अनवधानाने म्हणा किंवा काही टेन्शन वगैरे असतात त्या नादात आपण बोलून जातो. पण ती मुलं खरोखर आम्हाला सांगतात. कारण तुमच्यापेक्षा 10 ते 5 या वेळात मुलं आमच्याकडे असतात आणि त्यांची नाळ आमच्याशी जास्त गुंतलेली असते. तुम्ही बघा घरी अभ्यासाला बसत आमच्या मॅडमने असं सांगितलं तुम्ही ऐकणार नाही, ऐकतच नाही. घरी आईच नाही ऐकते पण शाळेत बाईंचं ऐकतात. त्याच्यामुळं आपल्या मुलांना आपण घडवा. कारण आपल्यामध्ये जी शक्ती आहे वुमन पॉवर म्हणतात ती पॉवर. आणि सुदैवाने सगळ्या सुशिक्षित आहेत. अडाणी आता कोणी राहिलेलं नाही आहे. जरी असलं तरी मोबाईलमुळे आपण अजून चांगलं चांगलं जे असेल ते मुलांना दाखवा. हुशार यूट्यूबवर असेल ना त्याला लॉक लावा, जे लॉक त्यांना कळलं नाही पाहिजे. आणि अशा गोष्टी त्यांना दाखवा. शनिवार येतो गोष्टीचा शनिवार, त्याच्यामध्ये गोष्टी दाखवल्या जातात त्या गोष्टी दाखवा. किंवा शैक्षणिक उपक्रम एवढे यूट्यूबला आहे की त्याचा जर तुम्ही टीव्हीला कनेक्ट जर केला, येतंय आता सगळ्यांना तंत्रज्ञ सगळ्या झालेल्या आहेत. मोबाईल चालवता येतो म्हणजे टीव्हीला कनेक्ट करता येतं. वायफाय कनेक्ट केलं की टीव्हीला आपला मोबाईल दिसतो. किंवा कास्ट नावाचं एक ॲप आहे त्याच्यामध्ये, ते कास्ट जर आपण ओपन केलं तर तो आपला मोबाईल टीव्हीला बरोबर दिसतो. मग जे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवायचं ते टीव्हीला दाखवा. मुलं आपोआप मोबाईलपासून दूर होतील. आणि मोबाईल हा ही धोक्याची घंटा आहे. कारण मोबाईलचा मेंदूवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि परदेशामध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्याच्यामुळे मोबाईल, डोळे, पहिले जे ज्ञानेंद्रिय ते वाचवा मुलांचे. कारण आपल्या काळात आपल्याला सांगायला कोणी नव्हतं, आपणच शिकलोय. आणि आई वडील आपले काहींचे सुशिक्षित होते, काहींचे अडाणीत नव्हते, पण ते चांगलंच सांगत होते. पण मोबाईलमुळे आता दुनिया बिघडायला लागली असं त्यांचंच बोलणं आपल्याला ऐकायला नको. आणि इथून पुढची पिढी बिघडू नये म्हणून मोबाईलवर आपणच नियंत्रण ठेवा एवढंच सांगेन. आणि निपुण भारत अंतर्गत आपले मुलं तरबेज बनवा. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मातांपैकी जर कोणाला बोलायचं असेल तर फुल परवानगी आपणच, इथं कोणी नाही दुसरं. आणि सभागृह पूर्ण मोकळे आपल्यासाठी. त्याच्यामुळे ज्याला मॅडम बोलतात आपण अगोदर सगळ्यांचे पण तुम्ही जर मोबाईलमध्ये जर रील्स बघत असाल तर मला नाही वाटत ते पूर्ण मोठ्यापणे तुमचं मोबाईल जवळ ठेवले बिलकुल ठेवा. त्याच्यामुळे आपण आपला मोबाईलवर माझी मुलं मोठी झाली, मी त्यांना आता राहू शकत नाही. आम्हाला सांगायला कोणी नव्हतं. आमच्या काळात मोबाईलच नव्हतं, लँडलाईन होतं. असं ते कुठं करायचं मुलं कसं होतं ते सुद्धा माहीत नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ओ म्हणजे ओशियन ऑफ द नॉलेज. सगळ्या ज्ञानाचा सागर हा ओ मध्ये म्हणमध्ये. मग एवढा ज्ञानाचा सागर जर आपल्याकडे आहे तर मग आपण दुसऱ्याकडे कसं लावायचं. आपण आपल्या मुलाचं भवितव्य घडवू शकतो. मग आपण आपल्या मुलांमध्ये निपुण भारतप्रमाणे पोरही निपुण करून टाका. आम्हाला तुमची मदत होईल, आम्ही तुम्हाला मदत करू. त्याच्यानंतर एमचा अर्थ आहे मिरर ऑफ द चिल्ड्रन. आपल्या मुलाची छाप ही आपल्या मुलांमध्ये दिसते. जसं मूल तसे आईवडील. जसे आईवडील घरात जसे वागतात तसंच शाळेमध्ये आम्हाला त्यांचं प्रतिबिंब दिसतं. तुम्हाला नाही माहिती पण मूल 10 ते 5 आमच्याकडे असतं. घराची प्रत्येक गोष्ट प्रत्येक जी सांगायची ती सुद्धा सांगून मोकळे होतात. त्याच्यामुळं मिरर ऑफ द चिल्ड्रन वुमन आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ लव, जे ममता आहे
आई या शब्दातच तो भरलेला. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आरंभ, ई म्हणजे इति. आरंभापासून इतिपर्यंत जिच्या हृदयात फक्त प्रेम असतं. मग ते मूल वाईट जरी गेलं तरी लाडाने आपण त्याच्यावर पांघरून घालतो, पण ते करायचं नाही. आपण सुशिक्षित माता आहे, इथून मागं व्हायचं की एखादी गोष्ट केली की ती नजरे आड करायची, पण त्याचे दुष्परिणाम त्या मातेला भोगावे लागतात. त्याच्यामुळं जे आहे ते सत्य प्रेम करा, पण आंधळ प्रेम करू नका. सत्यात प्रेम करा. आणि शेवटचं आहे नेव्हिगेटर ऑफ बोट. एनचा उच्चार आहे नेव्हिगेटर ऑफ लाईफ बोट. तुमच्या मुलाच्या आयुष्याची जी बोट आहे त्या बोटीचे मार्गदर्शक तुम्ही आहात, आणि त्या मार्गदर्शकाची भूमिका तुम्हाला आजपासून नाही, इथून पुढे जे महिला मेळावे होतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला अशी वेळोवेळी सांगत जाऊ. आणि मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्ही प्रगती नक्कीच करता. त्यांच्या अभ्यासामध्ये मदतीची जी मदत आहे म्हणजे तुम्ही करताय, आणि जी मुलांमध्ये कमी आहे ती आम्हाला मदत होईल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करते आणि इथे थांबते. त्यानंतर ही माझी मी खंत मानते, पण मी माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरींना सांगते की तुम्ही सगळ्यांनी गाडी नाही, 4 व्हीलर नाही, विमान सुद्धा चालवा. कारण की असं जे सायकल आहे त्या सायकलीचे जे ब्रेक आहेत ना ते मागच्या चाकात अडकलेले असतात, मला माहीत नाही पण असतात. त्याच्यानंतर पॅन्डल सुद्धा मागच्या चाकात असतात. मग आपल्या मुलाचं व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आपल्यात जशी आई असते तशी मुलं असतात. कारण वुमन या शब्दाचा अर्थ असा आहे की डब्ल्यू म्हणजे काय, तर डब्ल्यू म्हणजे व्हील ऑफ द फॅमिली. आपण त्या फॅमिलीचं चाक आहोत, आणि ते चाक जर मजबूत असेल, आपण म्हणतो 2 चाकं असतात. सायकल आहे, सायकलीला 2 चाकं असतात. मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्हाला पुढचं चाक व्हायला दिलेली आहे, मग इथून पुढे सुद्धा तुम्ही नुसतं क्लासवर डिपेंड राहू नका. तुमच्या मुलामध्ये काय कमी हे फक्त एका मातेला माहीत असतं. एका वर्गात सोडलं कोंडवाड्यासारखं नको आहे. आपल्या मुलामध्ये काय कमी ते आपल्या आईला माहीत असते, आईला, आणि ती आई त्याबाबत आपली प्रगती करू शकते. अगदी अडाणी बाई असली तरी, कारण अडाणी बायकांचा हातपाट तोंडपाठ आहे, कारण त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे, आणि ती शक्ती आपल्याला जागृत करायची निपुण भारतांतर्गत. आणि कोणीही आपल्याला कमी लेखायचं नाही, कारण जी माता होते त्यावेळेसची जी प्रसव वेदना असते ती प्रसव वेदना कोणताही माणूस सहन करू शकत नाही. आणि ती जी वेदना आहे ती एकटी नारी फक्त सहन करते. आणि एवढी शक्ती जर तिच्यासारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची शक्ती जर तिच्यात असेल तर ती आई आपल्या व्यक्ती या ठिकाणी ज्या जमल्या त्यांच्या पुढं निपुण भारताचं थोडंसं सांगणार आहे. हळदी कुंकवाबरोबर बघा, निपुण भारत हे असं आहे की जगत जननी माता, जी माता पहिली गुरु असते मुलांची, आणि त्या गुरुकडे जे शिक्षण दिलं जातं ते संपूर्ण जगतामध्ये तर अख्ख्या पृथ्वीवर मातेने दिलेलं शिक्षण हे माणूस मरेपर्यंत विसरू शकत नाही. असं सगळ्यांना आता आहे, मातेला सगळा विचार करावा लागतो. आणि अशाच निमित्ताने आपल्या विचारांची देवाणघेवाण घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. संक्रांत हे जे ऋतूचं संक्रमण असतं, हिवाळा संपतो, गुलाबी थंडी संपून जाते, आणि जोरात आवाज येतो, काय खेळायला बसत नाही. काय होतं, हिवाळ्यात पण सूर्य संक्रमित होतो, उन्हामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश होतो, आणि या संक्रांत काळामध्ये ऋतूमध्ये सुद्धा बदल होतो. थोडंसं ऊन वाढायला लागतं, तिळाप्रमाणे तिळ वाढत जातं आणि उष्णता वाढत जाते. मग जसं
पृथ्वीवर येता येत नाही, त्यासाठी अवतार घ्यावा लागतो. पण अवतार कार्य जर नसेल तर इतर वेळेस देवाचं काम करण्यासाठी त्याने मातीची निर्मिती केली. असं म्हणतात, यत्र नारीयंती पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. म्हणजे देवाला सुद्धा माती पुढं नतमस्तक व्हावं लागतं आणि त्या मातीचाच हा कार्यक्रम निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा आणि हळदी कुंकू हा जो कार्यक्रम आहे हा फक्त सुवासिनींचाच आहे असं मी म्हणणार नाही. कारण चला भेटूया, कारण एकमेकींचे विचार एकमेकींना समजावेत, एकमेकींशी त्याचे विचार जुळावेत, संक्रमण व्हावं विचारांचं, म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे की चला भेटूया. आणि याच्यामध्ये मातांनी जे काही खेळ असतील म्हणा, काही विचार असतील, तुम्ही सुद्धा आम्हाला मांडलेत तरी चालेल. मग ज्या मातेने आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं ती माता म्हणजे सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांना आपण अजिबात विसरता कामा नये. तर मी सगळ्या मातांना अशी विनंती करेन की मातेचं पूजन करून दीपक प्रज्वलन करावं आणि मग आपण आपला कार्यक्रम पुढे सुरू करू. चल आपलंही मन नव्हतं आणि